सगळ्यांना माझा नमस्कार। तर चला मग आज आपण मच्छी बनवणार आहे। तर चला मग या इकडे। आपण मच्छी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले हे बघा, लसूण आहे आणि ही लाल मिरची आहे, 2 टमाटर आहेत, 2 कांदे आहेत। तर चला आता आपण हे कापून घेऊया। हे बघा इकडे आपण मच्छी धुवून घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबरच आपण चण्याचं पीठ पण घातलेलं आहे। आता हे बघा अर्धा चम्मच हळदी घालणार आहेत आणि 2 चम्मच मिरची पावडर घालणार आहेत, का की आपण तिखट बनवणार आहे। नंतर आपल्याला मसाला घालण्याची जरूरत नाहीये। आणि हे बघा अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धनियाचं पावडर आणि अर्धा चम्मच आपण मिरची पावडर पण घालणार आहे, मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये। हे बघू शकताय। आणि हे बघा आपण जे कापून घेतलेलं आहे, हे बघा टमाटर आहे, कढीपत्ता आहे, लसूण आहे आणि लाल मिरची आहे आणि कांदा आहे। आता आपण हे मिक्स करूया, का की आपण मच्छीला फ्राय करणार आहेत आणि मग त्याच्यानंतर आपण भाजी बनवणार आहे। चला आपण हे बघा कढई पण ठेवलेली आहे तापवायला आणि नंतर त्यामध्ये तेल घालणार आहे। हे बघा आता याच्यामध्ये आपण हे मसाला बनवणार आहेत। तर हे 2 चम्मच राई घातलंय त्याच्यामध्ये, फक्त आपल्याला राईस घालायचं आहे आणि बाकीचं टमाटर। आता हे पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहेत आणि लसूण पण घालणार आहे। लसूण हे आपण याचं पहिलं पेस्ट बनवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण कांदा घालणार आहे। तर बघू शकताय हे बघा आपली कढई पण तापलेली आहे। आता आपण याच्यामध्ये तेल घालायचं आहे। बघू शकताय तेल पण तापतंय आणि आता चला आपण मसाला पण वाटून घेऊया, फ्राय पण होईल आणि आपण मसाला पण होईल। हे बघा आपला मसाला तयार झालेला आहे आणि हे बघा आपण मच्छी पण ठेवलेली आहे फ्राय करायला। कधी मच्छीला भाजून घेतलं ना तर जास्त वेळ लागत नाहीये। हे बघा आपला मसाला किती छान झालेला आहे। हे बघा आपली फ्राय झालेली आहे। तर आपण हे याच प्लेट मध्ये ठेवणार आहेत। बघा मस्त बघा तर चला मग आपण मच्छी बरोबर अंडे पण आणलेले होते, पण अंडे आपण शेवटला घातलेले आहेत, का की ते उडतात खूपच। तर हे बघा आता यांना पण आपण थोडंसं फ्राय करणार आहेत, नाही तर हे खूपच उडत आहेत आणि सगळं उडून बाहेर येत आहे। हे पण आपण म्हणजे मच्छीच्या भाजीमध्येच घालणार आहे। तर बघू शकताय तुम्ही हे बघा आपण मच्छीचे अंडे काढतोय, का की ते लगेच भाजताय। बघू शकताय। आता आपण ह्याच तेलामध्ये थोडंसं जिरं घालणार आहेत, का की आपलं तेल खूपच तापलेलं आहे। बघू शकताय 1 चम्मच फक्त जिरं घालायचंय आणि आपण त्याच्यामध्येच हे जे टमाटर आणि कढीपत्ता आहे ना त्याच्यामध्येच घालायचं आहे। याला पण छानसं भाजून घ्यायचं आहे। आणि टमाटरला एकदम छान भाजून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हा मसाला पण त्याच्यामध्येच घालणार आहे। बघू शकताय मसाला। आता हा पण आपण त्यातच घालूया आणि याला पण छानसं म्हणजे एकदम छानसं भाजूया, का की आपण कांदा वगैरे सगळं कच्चंच घातलं होतं ना।
जेवढं आपण म्हणजे छान भाजणार ना त्याला छान कलर येईल. आणि त्याच्याबरोबरच आपण अर्धा चम्मच म्हणजे मीठ पण घालणार आहे, का की रस्स्यामध्ये मीठ तर लागेलच आपल्याला. तर हे बघा, आता आपण थोडंसं गॅस कमी करूया, का की आपल्याला मसाला भाजायला थोडंसं वेळ घ्यावा लागेल. तर हे बघा, आपण इकडे भात पण ठेवलेला आहे, इकडे आपला मसाला पण हे बघा एकदम भाजून एकदम लालसर झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मगाशी मसाला वाटलेला ते पाणी घालणार आहे आपण याच्यामध्ये. बघू शकताय. आता आपण याला एक छानशी उकळी येऊन द्यायची आणि तेव्हा आपण याच्यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी घालणार आहे, कारण की तो जो मच्छीचा मसाला आहे ना तो खाली पडेल ना, तर एकदम घट्ट होईल. तर हे बघा, आपला मसाला पण किती छान झालेला आहे आणि ग्रेव्ही पण याची एकदम छान होईल. तोपर्यंत आपण कोथिंबीर साफ करूया त्याच्यामध्ये घालायला. तर हे बघा, आपल्या भाजीला पण एकदम छानशी उकळी आलेली आहे आणि भाताला पण आलेली तिकडे. हे बघा, तर आपण आता याच्यामध्ये मच्छी घालणार आहेत. बघू शकताय किती छान ग्रेव्ही झालेली आहे, उकळी पण आली. आणि त्याच्याबरोबर आपण थोडाच टाइम म्हणजे मच्छी ठेवणार आहे, कारण की आपण मच्छीला फ्राय केलेला आहे ना, हे जास्त वेळ घेणार नाहीये. थोडीशी म्हणजे नरम व्हायला पाहिजे, कारण की आपली मच्छी कडक झालेली आहे ना फ्राय. आणि मग त्याच्यामध्ये नरम जर झाली ना ती, तर पूर्ण म्हणजे तेल सुटन त्याच्यामध्ये. हे बघा कशी दिसते आपली मच्छी फ्राय, भारी दिसते. आणि आपण याची भाजी बनवायला काढलेली. हे बघा, आपण ज्या भाताला पण उकळी आलेली. हे बघा, आपण थोडंसं धनिया पण घेतलेला आहे वरून टाकायला, कोथिंबीर. तर आपण आता थोडंसं गॅस कमी करूया आणि फक्त 2च मिनिटं ठेवूया. 2 मिनिटानंतर आपण गॅस बंद करूया. बघा, आपण 2-3 मिनिटं थांबलो होतो. हे बघा, आमची भाजी एकदम तयार झालेली आहे मच्छीची. बघू शकताय तुम्ही. हे बघा, आणि हे असंच नरम होईल नंतर. हे बघा, याचा कलर पण किती छान आलेला आहे. हे बघा, बघू शकताय. आणि आता फक्त आपण याच्यामध्ये हलकस म्हणजे कोथिंबीर घालणार आहे वरून. लय भारी लागतं. आपल्या इकडे भात पण तयार झालेला आहे, बघू शकताय. तर आता आपण आहे ना गॅस आपला बंद करूया. हे बघा, आपण इकडे झाकण पण ठेवलेलं आहे. आणि माझा मुलगा गावी गेला होता 2 हफ्त्यासाठी, म्हणून मी व्हिडिओ बनवू शकले नाहीये. तर सगळ्यांना मनापासून सॉरी बोलते. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.